नमस्कार, प्रतिभा खवाले किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत नारळाची चटणी। इडली, डोसा, मेदूवडा ह्याच्यासोबत आपण ही खाऊ शकतो। प्रत्येक भागात वेगवेगळी बनवली जाते, तर ही माझ्या पद्धतीने मी बनवलेली आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। तर ही चटणी बनवण्यासाठी काय काय साहित्य आणि कृती आहे ते आता आपण पाहूया। खोबऱ्याच्या चटणीसाठी मी घेतलेला आहे नारळ, हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना, मीठ, जिरे, भाजकी डाळ आहे, लसूण, दही घेतलेला आहे। हे आपण नारळ घेतलेला आहे, त्याचा पाठचा भाग आपण काढून टाकायचा आहे काळा। तर इथे मी नारळाची पाठचा भाग काढून त्याचा बारीक तुकडे करून घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले टाकायचे। त्याच्यामध्ये आता आपण हिरवी मिरची ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, कोथिंबीर, पुदिना आहे, त्यानंतर हे दही टाकणार आहे मी त्यात, लसूण, जिरे, भाजकी डाळ टाकायची, मीठ टाकून घ्यायचं। हे सगळं आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। सुरुवातीला आपल्याला हे असंच बारीक करून घ्यायचं आहे, त्यानंतर आपण पाणी घालून बारीक करणार आहोत। आता मी याच्यामध्ये पाणी घालणार आहे आणि पाणी घालून आपण बारीक करून घेऊया। तर अशा पद्धतीने मी ही नारळाची चटणी बारीक करून घेतलेली आहे। तर आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। त्याला वरून फोडणी द्यायची आहे आपल्याला। एकदम छान बारीक पेस्ट झालेली आहे। या भांड्यात आपण नारळाची चटणी काढून घेतलेली आहे, त्याला आता फोडणी देऊया। मी हा तडका पॅन घेतलेला आहे, तर आपण त्याच्यामध्ये तडका द्यायचा आहे। तेल आता आपलं गरम झालंय, त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरे घालून घेऊया। त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकायचा। फोडणी आपण याच्यामध्ये छान अशी फोडणी बसलेली आहे। याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर लाल मिरची सुद्धा टाकू शकता। तर अशा पद्धतीने आपण ओल्या नारळाची चटणी बनवलेली आहे, छान अशी फोडणी दिलेली आहे। इडली, डोसा, मेदूवडा याच्यासोबत आपण खाऊ शकतो।
खूप छान चव येते। तर अशा पद्धतीने चटणी बनवा आणि मला नक्की सांगा आवडली की नाही ते। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।